नमस्कार. आयुर्विकल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या गट अ BMS मेडिकल ऑफिसर एक्झामिनेशन जी नुकतीच आत्ता 5 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे, त्या संदर्भात खूप मुलांचे डाऊट्स होते की फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये 2 वेगवेगळे पेपर झाले होते. तर त्यानुसार प्रत्येक पेपर हा कशाप्रकारे आला किंवा खूप लोकांचं म्हणणं होतं की 2 पेपरमध्ये तफावत वेगवेगळी होती की कोणते प्रश्न वेगळे वगैरे होते आणि प्रत्येक पेपरची काठिण्य पातळी कशी होती. तर आपण सेकंड शिफ्टचा जो काही पेपर आहे तो मेमरी बेस्ड पेपर आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण बघणार आहोत ग्रुप ए BMS मेडिकल ऑफिसर एक्झामिनेशन मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर सेकंड शिफ्ट जी झाली होती एक्झाम 5 सप्टेंबर 2024 रोजी. ठीक आहे. आयुर्वेदिक पोर्शनचे आपण आत्ता काही MCQ बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की कफ हा कशाचा मल आहे, हा प्रश्न होता. तर आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी मी सांगून देतो आहे. या ठिकाणी आपण पूर्ण पेपरची रचना करताना ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला दाखवून तुमचा वेळ आपण या ठिकाणी टाईमपास करत नाही आहोत. तर कफ हा कशाचा मल आहे असे जे प्रश्न आहे आणि डायरेक्टली त्याच्यासमोरच आपण त्याचं उत्तर सांगत आहोत. तर कफ हा कशाचा मल आहे, तर त्याचं उत्तर आहे रसधातू. त्यानंतर आहे की ओष्ठरोग. आता हा जो प्रश्न होता तो त्यांनी असा विचारला होता की आयुर्वेदनुसार ओष्ठरोगांचे प्रकार किती आहेत. तर आयुर्वेदानुसार त्यामध्ये आपण सुश्रुतांचं जर मत घेतलं तर त्यानुसार ओष्ठरोगांचे प्रकार 8 आहेत. ते सुश्रुत निदानस्थानमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे की शृंगाटक मर्मांची संख्या किती. तर शृंगाटक मर्म किती असतात, त्याचं उत्तर आहे 4. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हा रचना शारीर म्हणजे ॲनाटॉमीचा प्रश्न तुम्ही कन्सिडर करू शकता. सुश्रुतनुसार चतुर्थ कला कोणती आहे, हा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे श्लेष्मधरा कला. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण कोणत्या दर्शनने मानलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे चार्वाक दर्शन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न पदार्थविज्ञानमध्ये आलेला आहे, म्हणजेच आयुर्वेद संहिता सिद्धांत या विभागाच्या अंतर्गत हा विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट आहे तर्कसंग्रहानुसार हेत्वाभासाचे प्रकार किती आहेत आणि त्याचं उत्तर आहे 5. बाकी ग्रंथकारांनुसार याचं मत वेगवेगळे आहेत, पण आपल्याला विचारताना त्यांनी तर्कसंग्रहानुसार विचारला होता, त्यामुळे तर्कसंग्रहानुसार हेत्वाभासाचे प्रकार किती, त्याचं उत्तर आहे 5. नेक्स्ट क्वेश्चन आहे रसेंद्र सारसंग्रहानुसार उपविश संख्या किती आहे. तर याचं उत्तर सध्या आपल्याला डाऊटफुल आहे. तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये पोस्ट करू शकता. बट सध्याच्या माहितीनुसार रसेंद्र सारसंग्रहानुसार उपविशांची संख्या ही 7 असते. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल याच्यापेक्षा वेगळं तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, कारण रस्तरंगिणीनुसार त्याची संख्या उपविशांची 11 सांगितलेली आहे. बट रस्तरंगिणी हा वेगळा ग्रंथकार आहे, त्यामुळे रसेंद्र सारसंग्रहानुसार उपविशची संख्या किती या प्रश्नाचं उत्तर सध्या आपण 7 असं कन्सिडर करूयात. त्यामुळे मी पुढे क्वेश्चन मार्क त्याला टाकलेला आहे, त्यामुळे सध्या तुम्ही याला होल्डवर ठेवू शकतात. नेक्स्ट आहे बॅलिओस्पर्मम मॉन्टॅनम इज द लॅटिन नेम ऑफ. तर त्याचं उत्तर आहे दंती. हा द्रव्यगुणच्या अंडर विचारलेला प्रश्न आहे की बॅलिओस्पर्मम मॉन्टॅनम हे कोणत्या झाडाचं लॅटिन नेम आहे, त्याचं उत्तर आहे दंती. नेक्स्ट त्यांनी प्रश्न विचारला होता मॅच द पेअर्स. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला होता. ग्रहणीचे लक्षण दिले होते आणि कोणत्या दोषज ग्रहणीमध्ये ते विचारतात. तर त्याचं उत्तर आहे की स्त्रीशू अप्रहर्षणानाम असेल तर ती कफज ग्रहणी होती, विसूचिका असेल तर ते वातज ग्रहणी आणि हृदकंठदाह हे पित्त. हे समोरचं आपण या ठिकाणी मेन्शन केलं आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी कसं की फॉर एक्झाम्पल एक मिनटं तुम्हाला दाखवतो आहे. आता या ठिकाणी जे आहे ना इथे कफ असेल तर कफ काय, अप्रहर्षणानामचा कफ लक्षात ठेवा. त्यानंतर विसूचिकाचा वात लक्षात ठेवायचा आणि हृदकंठदाहाचा पित्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कन्सिडर करू शकता. नेक्स्ट आहे शून, अक्षिकूट आणि गंडशोथ हे कशाचं लक्षण, हा एक प्रश्न विचारला होता. तर आपल्याला माहिती आहे की डोळ्यांच्या ठिकाणी जर काही सूज वगैरे येत असेल तर ते पांडूचं लक्षण या ठिकाणी मानलेलं आहे. तर शून, अक्षिकूट, गंडशोथ हे लक्षण कशाचं आहे, तर त्याचं उत्तर आहे पांडू. यानंतरचा नेक्स्ट आपला प्रश्न आहे तो विचारला त्यांनी की सुश्रुतानुसार वल्ली पंचमूळमध्ये कशाचा समावेश होतो, बरोबर. त्याचं उत्तर आहे सारिवा. तर त्यांनी वेगवेगळे 4 काही ऑप्शन्स दिले होते, त्यापैकी वल्ली पंचमूळमध्ये कशाचा समावेश होतो, तर त्याचं उत्तर आहे सारिवा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आहे की अस्थि हा कोणत्या विषम ज्वराचा आश्रय आहे, म्हणजे हा काय चिकित्सेच्या अंडर हा प्रश्न विचारला जातो. वरील जो प्रश्न होता वल्ली पंचमूळ तर तो द्रव्यगुणच्या अंडर विचारला जाऊ शकतो प्रश्न. नेक्स्ट आहे की अस्थि हा कोणत्या विषम ज्वराचा आश्रय आहे, म्हणजे जे काही धातुगत ज्वर आपण मानले होते ना त्यामध्ये अस्थि धातुगत ज्वर हा कोणता आहे विषम ज्वर, तर त्याचं उत्तर आहे तृतीयक ज्वर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे माधवनिदानचा हा एक प्रश्न आहे, म्हणजे माधवनिदाननुसार अक्षिशोथ. अजून या लक्षणांमध्ये अजून ते 1-2 शब्द होते, पण सध्या मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो आहे की माधवनिदाननुसार अक्षिशोथ हे कोणत्या अजीर्णाचे लक्षण आहे, त्याचं उत्तर आहे की आम अजीर्ण. तर आमामुळे अक्षी प्रदेशी शोथ आणि गंडशोथ पण वन ऑफ द लक्षण त्या ठिकाणी होतं. तर लक्षात ठेवायचं की माधवनिदानचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर आहे आम अजीर्ण. यानंतरचा प्रश्न होता तो म्हणजे अष्टांग हृदयामध्ये अध्यायांची संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 120. नेक्स्ट आहे हतादिमंतमध्ये हतादिमंत हा कोणता दोषज नेत्ररोग आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर हतादिमंत जर तुम्हाला विचारला असेल तर हतादिमंत कोणता दोषज नेत्ररोग आहे, तो वातच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंपिल्लक. कंपिल्लकचा वापर कोणत्या अवस्थेत केला जातो, हा प्रश्न होता. आणि ऑप्शन्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन नव्हते, तर कुर्मी असा स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन नव्हता. तर त्याच्यामध्ये त्यांनी
ऑप्शन दिले होते की एक होता उशिरा बँकरॉफ्टी, एक होता यस टायफी, त्यानंतर एक होता वम्स आणि अजून एक फोर्थ ऑप्शन सध्या आठवत नाही आहे. तर कंपिलकचा वापर कोणत्या अवस्थेत केला जातो असा जो विचार आहे. तर कृमी हे सध्या कन्फर्म उत्तर नाही आहे, बट ते असू शकतं असं मोस्ट ऑफ द चान्सेस आहे. ज्या प्रकारे खूप लोकांनी चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे त्याच प्रकारे शास्त्रामध्ये देखील कृमींचा उल्लेख आढळतो. खूप लोकांचं म्हणणं आहे की श्लीपदमध्ये देखील कंपिलकचा वापर केला जातो. तर सध्या त्या पॉईंटला तुम्ही संदिग्ध ठेवू शकता. नेक्स्ट आहे कार्वेलक स्वरसमध्ये कशाचं शोधन केलं जातं. त्याचं कार्वेलक स्वरस, त्याचं उत्तर आहे गौरीपाषाण. तर हा रसशास्त्राच्या अंतर आलेला प्रश्न आहे. कार्वेलक स्वरसमध्ये कशाचे शोधन केलं जातं, त्याचं उत्तर आहे गौरीपाषाण. याची ट्रिक पण आपण लक्ष ठेवली होती की गौरी नावाची मुलगी आहे की जिला कार्वेलक म्हणजे कारल्याची भाजी आवडत नाही असं लक्ष ठेवलं होतं आपण. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे की गंधकचं मेल्टिंग पॉईंट किती असतो, त्याचं उत्तर आहे 115. म्हणजे हे जे प्रश्न आले ते रसशास्त्राच्या अंतर आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे. आता तुम्ही विचार की सर हा आधी म्हणता कशाच्या अंतर आला, तर तो शालक्य तंत्राच्या अंतर आलेला प्रश्न आहे. म्हणजे ENTच्या अंतर आलेला प्रश्न आहे असं लक्षात ठेवायचं आहे, कारण तो नेत्ररोग होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे बडीशयंत्र हे कोणत्या प्रकारचं यंत्र आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण ट्रिक पण केली होती की बडीचा जो श आहे ना तो बडीजचा श आणि शलाका यंत्राचा श असं तुम्ही लक्षात ठेवलं होतं. ऑप्शन थोडी कन्फ्युजिंग होते, बट त्याचं उत्तर आहे शलाका यंत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि बडीशयंत्राचं कार्य आपल्याला माहिती आहे की बडीशयंत्र काय करतं, आहरण कर्म त्याचं आहे. नेक्स्ट प्रश्न होता की स्नायूंची संख्या किती असते आयुर्वेदनुसार विचारले, तर तो सुश्रुतामध्ये ही संख्या दिलेली आहे, सुश्रुत शारीरमध्ये. तर त्याचं उत्तर आहे 900. आणि हा प्रश्न सेकंड शिफ्टमध्ये रिपीट झाला होता. ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी रिपीट हा प्रश्न आढळलेला आहे. त्यामुळे स्नायूंची संख्या किती असते, त्याचं उत्तर आहे की 900 ही संख्या आहे. आणि अव्यक्त रस हे कोणत्या महाभूताचं लक्षण आहे, तर हा देखील थोडा संदिग्ध वाटतो आहे, बट त्याचं उत्तर आकाश आहे. बट जर तुम्हाला या व्यतिरिक्त उत्तर काही माहीत असेल तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. बट सध्याच्या माहितीनुसार अव्यक्त रस हे आकाश महाभूताचं लक्षण आहे. खूप लोकांचं म्हणणं आहे की ते जल महाभूत देखील आहे, बट त्याचं उत्तर सध्या आकाश आहे. इफ यू थिंक इट इज संदिग्ध टॉपिक तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट आहे बद्धविनमूत्र हे कोणत्या विपाकाचं लक्षण आहे, तर त्याचं उत्तर आहे की कटू. आपल्याला माहिती आहे की सृष्टविनमूत्र असेल तर मधुर आणि आम्ल होतं, तर बद्ध असेल तर तो कटू, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इंद्रलुप्त असेल, इंद्रलुप्तमध्ये तुम्हाला माहिती आहे की जे काही हेअरफॉलचे पॅचेस होतात त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण कशाचा वापर करतात, तर त्याचं उत्तर काय की गुंजाचा वापर तुम्ही ट्रीटमेंटमध्ये करतात. कशाच्या, इंद्रलुप्ताची, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत की ध्वंसक आणि विक्षयमध्ये कशाप्रमाणे चिकित्सा करावी. तर हा जो पॉईंट आहे तो वातजमदात्यप्रमाणे चिकित्सा करावी. तर हा चरक चिकित्सेमध्ये आलेला हा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. वातजमदात्याच्या रिलेशनमध्येच हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे की विषाचे गुणधर्म हे कशाच्या विपरीत असतात. म्हणजे जे काही गुणधर्म सांगितलेत, फॉर एक्झाम्पल विषाचे 10 गुण सांगितले असतील चरकांनी, तर ते कशाच्या अपोजिट, ते पूर्ण ओजाच्या विपरीत गुण सांगितलेत, हे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे की चरकने विषाचे किती उपक्रम सांगितलेत, त्याचं उत्तर आहे 24. हे तुम्हाला लक्षात ठेवू शकता. चरकाने विष चिकित्सा अध्याय सांगत असताना त्याच्यामध्ये विषाचे उपक्रम टोटल 24 संख्या सांगितलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न होता की संतर्पणत्व म्हणजे खालीलपैकी कोणता संतर्पणोत्तर व्याधी आहे. त्यामध्ये ऑप्शन जर तुम्ही सगळे बघितलेत त्याचं करेक्ट उत्तर आहे प्रमेह. बाकी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करून प्रमेयापर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट होता की चित्रकघृत हा प्रश्न विचारला होता. चित्रघृताचा रोगाधिकार काय असतो, त्याचं उत्तर आहे शोथ. चित्रक आधी वटी असेल तर ते ग्रहणीमध्ये होतं, या ठिकाणी चित्रघृत विचारलं तर तो शोथ, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे की चरकनुसार योनिव्यापाची संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 20, हे लक्षात ठेवा तुम्ही. चरकनुसार योनिव्यापत संख्या किती, त्याचं उत्तर आहे 20. पंचवल्कल कल्कचा वापर कोणत्या दोषजीवनी रोगांमध्ये करतात, हा पण चरक चिकित्सेमधला साध्य प्रश्न आहे. चरक चिकित्सा म्हणजे काय चिकित्सेच्या अंतर येणारे हे सगळे प्रश्न आहेत, तर त्याचं उत्तर आहे पित्तज योनिव्यापत, हे लक्षात ठेवा. चरक चिकित्सा 30 योनिव्यापत चिकित्सा अध्याय, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. पंचवल्कल कल्कचा वापर कोणत्या दोषजीवनी रोगांमध्ये करतात, त्याचं उत्तर आहे पित्तज. नेक्स्ट आहे सुश्रुतांनी मूढगर्भाचे किती प्रकार सांगितले, त्याचं उत्तर आहे 4. हा सुश्रुत निदानस्थानमध्ये आलेला प्रश्न आहे. सुश्रुतनुसार मूढगर्भाचे प्रकार किती आहेत. आता तुम्ही सिलेबस याला कोरिलेट कराल तर हा स्त्रीरोगाच्या अंडर हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे उष्ठग्रीव भगंदरमध्ये दोष संघटन काय आहे, तर त्याचं उत्तर आहे की पित्त, जे की आपल्याला माहीतच की उष्ठग्रीव म्हटलं की त्याच्यामध्ये पित्त आहे. सकाळच्या शिफ्टला प्रश्न आला होता शतपोनक, तर त्याच्यामध्ये वातच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे कर्दम विसर्प, तर कर्दम विसर्पामध्ये दोष संघटन काय असं विचारलं होतं, तर कर्दममध्ये पित्त कफ असते, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आग्नेय असता तर तो वातपित्त होता, बट या ठिकाणी कर्दम विचारलं त्यामुळे तो पित्त आणि कफ लक्षात ठेवायचा आहे. आणि ग्रंथी विसर्प असता तर तो वात कफ, या प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचा होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे रक्तांग, हा कशाचा पर्याय आहे, तर हा रसशास्त्राच्या अंतर आलेला हा प्रश्न आहे की रक्तांग हा कशाचा पर्याय आहे, तर त्याचं उत्तर आहे कंपिल्लक. कंपिल्लकवर वरती पण एक प्रश्न येऊन गेला, सेम इथे खाली आला आहे की रक्तांग हा कशाचा पर्याय आहे, त्याचं उत्तर आहे कंपिल्लक. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न होता की खालीलपैकी कोणतं हे कुपिपक्व रसायन आहे, तर त्या ऑप्शन्समध्ये जर तुम्ही इलिमिनेट केले तर त्यामध्ये समीरपन्नक हे तुमचं करेक्ट आन्सर होतं. कोणते खालीलपैकी कोणते कुपिपक्व रसायन आहेत, त्याचं उत्तर आहे समीरपन्नक. नेक्स्ट आहे की खालीलपैकी कोणता हा पारदाचा प्रकार नाही, त्याच्यामध्ये त्यांनी पारदाचे प्रकार दिले होते, म्हणजे
एक होता सूतक होता, रस होता, मिश्रक होता, त्यापैकी कोणता प्रकार नाही? तर हिंगूळ हा पारदाचा प्रकार नाही. तर पारद हे हिंगूळपासून आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, म्हणजे इट इज ओअर ऑफ पारदास लक्षात ठेवू शकतो आपण. नंतर आहे एक प्रश्न आहे की काश्यपनुसार लेहनयोग्य बालक कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे की महाशन. म्हणजे एखादा जो बालक असेल की जो महाशन करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लेहन त्याला देऊ शकता, अशी एक ती कंडिशन काश्यप संहितेमध्ये आलेली आहे. काश्यप संहिता म्हणजेच काय? तर कौमार वृत्तीच्या अंडर आलेला हा प्रश्न आहे. कौमार वृत्ती म्हणजेच काय? बालरोग, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पंचकर्माच्या अंडर आलेला हा एक प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये वमन निषिद्ध आहे? म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये बालकाला नाही, कोणत्या व्यक्तीला वमन देऊ नये? त्याचं उत्तर काय? ऊर्ध्ववात. बिकॉज ऊर्ध्ववात अवस्थेमध्ये कसं असतं ना की जो बॉडीचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी वात वाढलेला आहे, त्या अवस्थेमध्ये तुम्हाला वमन द्यायचं नाही आहे. किंवा बाकी ऑप्शन जर तुम्ही बघितले असते तर तुम्ही इलिमिनेट करून या ऑप्शनपर्यंत नक्कीच पोहोचू शकला असता. पातंजलनुसार योग अंग किती आहे? त्याचं उत्तर आहे 8 लक्षात ठेवायचं. आणि घेरंड संहिता जर विचारलं असतं तर त्याच्यानुसार योगाचे अंग 7 असतात. या ठिकाणी पातंजलनुसार विचारले, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे 8. नेक्स्ट आहे की खालीलपैकी कोणतं द्रव्य हे प्रमाती आहे? त्याचं उत्तर मरीच आहे, हे लक्षात ठेवायचे. मरीच हे प्रमाती द्रव्य आहे. शारंगधरनुसार 1 महिन्यामध्ये बालकामध्ये औषधी मात्रा किती असावी? तर त्याचं उत्तर आहे 1 रत्ती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. शारंगधरमध्ये हा प्रश्न विचारला आहे, पण तो बालरोगच्या अंडर देखील तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता की 1 महिन्याचं बालक असेल तर त्याच्यामध्ये औषधी मात्रा किती असावी? त्याचं उत्तर आहे 1 रत्ती. त्यानंतरचा प्रश्न होता की एक पल म्हणजे किती तोळा असतात? हा एक प्रश्न होता, तर त्याचं उत्तर आहे की 4 तोळे. 1 पल म्हणजे 4 तोळे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न होता तो म्हणजे रुक्क हे कोणत्या स्रोतसाचं मूलस्थान आहे? तर त्याचं उत्तर आहे की मेदवह. ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे का, रुक्क म्हणजे काय? किडनी. आणि मेदवह स्रोतसाची व्याधी तुम्हाला माहीतच आहे. तर वन ऑफ द व्याधी तुम्ही प्रमेय जरी कन्सिडर करू शकला तर तो तसे किडनी डिसऑर्डर्समध्ये जाऊ शकतो, ज्या प्रकारे मूत्राची वृद्धी वगैरे होते, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानुसार रुक्क हे कोणत्या स्रोताचं मूलस्थान आहे? त्याच्यामध्ये मेदवह हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कटी आणि रुक्क हे त्याचे मूलस्थान असतात. नेक्स्ट आहे की नागवल्ली पत्राचा निषेध हे कोणत्या अवस्थेमध्ये केला जातो? त्याचं उत्तर आहे की रक्तपित्त आणि क्षत या दोन्ही उष्ण तीक्ष्ण अवस्थेमध्ये नागवल्ली पत्रांचा निषेध आहे. नेक्स्ट प्रश्न होता तो म्हणजे गर्भिणीमध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य निषिद्ध आहे? आता या ठिकाणी मी एमटी सोडलं आहे, बिकॉज त्याचं उत्तर अजूनही संभ्रम आहे, कोणाला माहीत नाही. त्यामुळे इफ यू नो द आन्सर यू कॅन कमेंट डाऊन इन अवर कमेंट सेक्शन. गर्भिणीमध्ये कोणते द्रव्य खालीलपैकी निषिद्ध आहे? ऑप्शन्समध्ये काय होतं? फर्स्ट वॉज कॅलोट्रॉपिस, दॅट इज अर्क. ठीक आहे, ऑप्शन्स तुम्हाला सांगतो आहे. गर्भिणीमध्ये कोणतं द्रव्य निषिद्ध आहे किंवा ॲबॉर्टिफिशंट असतं त्यामुळे ते निषिद्ध आहे. पहिला होता कॅलोट्रॉपिस म्हणजे अर्क. त्यानंतर एक क्विनिन एक होता. त्यानंतर एक शिसे होता म्हणजे लीड होता. आणि एक अफीम ऑप्शन होता. तर सध्या अफीम वाटतं आहे, बट त्याचा उल्लेख ॲबॉर्टिफिशंटमध्ये आलेला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करू शकता. तो थोडा संदिग्ध प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा पुटपाक पद्धतीने स्वरस काढतात? त्याचं उत्तर आहे की वासा. आपण रसशास्त्राच्या अंतर हा प्रश्न येतो. वासा पुटपाक आपण सर्वांनी ऐकलेलं असतं. त्यानंतर एक चांगला प्रश्न होतो म्हणजे चक्र हा कशाचा पर्याय आहे? तर त्याचं उत्तर आहे की मधु. तर तुम्ही ऑप्शन्स बघितले असते तर तुम्ही इलिमिनेट करू शकले असते. एक ऑप्शन्स होते घृत होता, तक्र होता आणि दधी होता. त्या सगळ्यांच्या प्रकारामध्ये चक्र असा येत नाही, त्यामुळे चक्र हा कशाचा पर्याय? तर त्याचं उत्तर आहे मधु, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे सुश्रुतने अष्टमहागधमध्ये कोणत्या व्याधीचा समावेश केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्श. अष्टमहागध तुम्ही विविध आचार्यानुसार बघितले तर त्याच्यामध्ये सुश्रुतांनी अष्टमहागधामध्ये अर्शचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. ठीक आहे, व्हेरी गुड. यानंतर होता स्तब्धपूर्ण कोष्ठता. एक स्तब्धपूर्ण कोष्ठता कशाचं लक्षण आहे? तर त्याचं उत्तर आहे वातसंचय. ठीक आहे, तर वातसंचय अवस्थेमध्ये तुम्हाला स्तब्धपूर्ण कोष्ठताचं लक्षण आढळतं. नेक्स्ट आहे तो म्हणजे यमदंशचा काळ विचारला आहे. कोणत्या महिन्याच्या शेवटच्या 8 आणि सुरुवातीच्या 8 दिवस त्याच्यामध्ये असतात? तर त्याचं उत्तर आहे की कार्तिक आणि मार्गशीर्ष, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूयात आपण की आयुर्वेद दीपिका टीका ही कोणी लिहिली? हा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे चक्रपाणींनी आयुर्वेद दीपिका ही टीका लिहिली आहे. म्हणजे चरकांवर जी काही टीका लिहिली त्याचे आयुर्वेद दीपिका टीका आहे, त्याच्यामध्ये चक्रपाणी हे त्याचे ऑथर आहे, लक्षात ठेवायचे. कोणत्या दहीचा प्रकार हा त्रिदोषकर आहे असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे मंदक दधी. मंदक दधी हा त्रिदोषकर असतो, लक्षात ठेवा. नित्यग हा खालील किसका पर्याय आहे? हा हिंदीमध्ये टाईप झाला आहे प्रश्न. तर नित्यग हा प्रकार कोणाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे की आयु हे नित्यग असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संहिता सिद्धांच्या अंतर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो नित्यग हा कशाचा पर्याय? त्याचं उत्तर आहे आयु. यानंतर आहे की धनुस्तंभ समान लक्षणं हे कोणत्या विष सेवनाने उत्पन्न होतात? तर त्याचं उत्तर आहे की कुचला. तर हे विष किंवा आगतंत्राच्या अंतर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की धनुस्तंभ समान लक्षणं हे कोणत्या विष सेवनाने उत्पन्न होतात? त्याचं उत्तर आहे कुचला. नेक्स्ट आहे अतिचिंतन हे कोणत्या स्रोतदृष्टीचा हेतू आहे? तर चिंतनामच्या अतिचिंतनात हा रसवर स्रोतदृष्टीचा हेतू आलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण आयुर्वेदाचे टोटल 56 क्वेश्चन बघितले. त्यामध्ये एक प्रश्न स्नायूचा हा रिपीट झाला होता. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण 56 क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. मेमरी बेस्ड हा पेपर आहे. यामध्ये 1-2 करेक्शन इकडे तिकडे होऊ शकता किंवा आम्ही सांगितलेल्या उत्तरापैकी देखील एखादा क्वेश्चन जर उत्तर चुकीचं असेल तर
त्याची देखील शक्यता आहे. 99% चुकीचं नाही आहे, बट 1% आपण नाकारू शकत नाही. जर तुम्हाला वाटलं कुठे, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कमेंट करू शकता. आणि उरलेले जर याही पलीकडे तुम्हाला सेकंड शिफ्टचे काही क्वेश्चन आठवत असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करू शकता. अशा प्रकारे आपण आयुर्वेदाचा पोर्शन जो काही होता AMO एक्झामचा तो आपण कवर केला आहे. आणि या पुढच्या ह्याच व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्टमध्ये आता काय बघणार, प्रोग्राम्स आणि GK याचे प्रश्न देखील आपण जेवढे मेमरी बेस आपल्याला आठवलेले आहेत त्यानुसार ते कवर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण की प्रोग्राम्स अंडर कोणते प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की विच नॅशनल प्रोग्राम वॉज इम्प्लिमेंटेड अर्लिएस्ट अमंग अदर ऑप्शन्स. म्हणजे त्यांनी सर्व 3 ते 4 ऑप्शन दिले होते, त्यापैकी कोणता हा अर्लिएस्ट होता. तर त्याचं उत्तर होतं की मलेरिया इरेडिकेशन 1958ला जो काही झाला होता तो. बाकी 4 ऑप्शन्सपैकी हा अर्लिएस्ट इम्प्लिमेंटेड झाला होता. नेक्स्ट आहे की मलेरियाचा जो काही प्रोग्राम 2007 आणि 2008च्या दरम्यान जो काही राबवला गेला तो कोणत्या 5th इयर प्लॅनमध्ये आहे, असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे की 11th 5th इयर प्लॅन हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न विचारला होता की डेंग्यूबद्दल त्यांनी 4 स्टेटमेंट दिले होते आणि त्यापैकी कोणतं रॉंग स्टेटमेंट हे तुम्हाला ओळखायचं होतं. तर त्याचं रॉंग स्टेटमेंट असं होतं, इट इज कॉज्ड बाय ॲनोफिलस मॉस्किटो होतं. ॲनोफिलसने काय होतं, मलेरिया होतो, डेंग्यू होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते रॉंग स्टेटमेंट आपण कन्सिडर करायचं होतं. नेक्स्ट वॉज नॅशनल आय डोनेशन फोर्टनाईट इज सेलिब्रेटेड बिटवीन विच मंथ, हा एक प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे की ऑगस्ट 25 to 8 सप्टेंबर हे त्याचं उत्तर आहे. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हे त्याचं उत्तर होतं. आणि नेक्स्ट आहे चिकनगुनिया हा कशामुळे कॉज्ड होतो, त्याचं उत्तर आहे टोगा व्हायरस, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आय डोनेशनचं झालं आणि चिकनगुन्या कोणामुळे कॉज होतो, उत्तर आहे टोगा व्हायरस. ठीक आहे. यानंतर नॅशनल लेप्रसीबद्दल त्यांनी असा प्रश्न विचारला होता, तर याचं मी उत्तर देखील याच्यातच इन्क्लूड करून दिलं आहे तुम्हाला. तर प्रश्न एक्झॅक्ट थोडी रचना त्याची वेगळी होती, बट लक्षात ठेवा तुम्ही की लेप्रसी मुक्त भारत अभियान त्यांनी विचारलं होतं. त्याच्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ लेप्रसी जे काय आहे ते कधीपर्यंत आपण इम्प्लिमेंट करायचं आहे आणि किती वर्ष अहेड आहे ते त्याचं उत्तर आहे. त्याचं सध्या उत्तर आहे की विच इज 3 years अहेड ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. टार्गेट आहे 3.3 बरोबर. 2027मध्ये त्याला आपण काय करणार आहोत की इरेडिकेट करणार आहोत फॉर एक्झाम्पल. तर ऑलरेडी आपण काय 3 years अहेड आहोत त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या, असं त्याचं उत्तर होतं. इट वॉज व्हेरी लेंथी क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर आहे की खालीलपैकी कोणतं लक्षण असल्यास HIV आणि TB को इन्फेक्शन असाध्य मानलं जातं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की हे जे प्रश्न आहे याची एक्झॅक्ट रचना अशी नव्हती शब्दांची, बट आता जशा प्रकारे आपल्याला आढळत आहे त्या प्रकारे आपण इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर हेच आहे, त्याची कॉन्सेप्ट तिचे, बट एक्झॅक्ट शब्दांची रचना ग्रॅमॅटिकल ती आपल्याला थोडी ॲडजस्ट करावी लागेल. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणतं लक्षण असल्यास HIV आणि TB हे जे काही को इन्फेक्शन ते असाध्य मानलं जातं. त्याचं उत्तर होतं की कॅपोसिस सार्कोमा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आहे काही कॉमनेस्ट कॉज ऑफ ब्लाइंडनेस, त्याचं उत्तर आहे ते कॅटरॅक्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर मिशन इंद्रधनुष्यबद्दल त्यांनी विचारलं होतं की खालीलपैकी कोणतं वाक्य या मिशन इंद्रधनुष्यबद्दल बरोबर आहे. तर त्याचं उत्तर आहे की इट इज द इम्युनायझेशन इम्प्लिमेंटेड फॉर ऑल द चिल्ड्रन्स. म्हणजे खूप काही ऑप्शन्स होते की फक्त एका स्पेसिफिक वयोगटातल्या बालकांमध्ये वगैरे असे प्रश्न होते किंवा विकर इकॉनॉमिक क्लास वगैरे असं, बट त्याचं उत्तर आहे की इम्युनायझेशन टू ऑल द चिल्ड्रन्स, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न होता की विच ऑफ द फॉलोइंग पोर्टल डझंट कम अंडर द आयुष सर्व्हिसेस. आयुष सर्व्हिसेसच्या अंडर येणारे 4 ऑप्शन्स होते, त्यापैकी सही असेल, मेधा असेल आणि अमर पोर्टल असेल, असे त्यांनी पोर्टल दिले होते, बट ते ऑलरेडी आयुषच्या अंडर येतात. कन्सोर्ट ह्याच्या काही गाईडलाईन्स असतात ना त्या रिसर्चच्या अंडर येतात, त्यामुळे कन्सोर्ट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग आर वॉटर बॉर्न डिसीजेस, त्यामध्ये त्यांनी ऑप्शनमध्ये दिलं होतं की कॉलर असेल, डिसेंट्री असेल आणि जिनिया वर्म्स असेल. तर ऑल ऑफ द अबोव हे करेक्ट उत्तर होतं. दे ऑल आर द वॉटर बॉर्न डिसीजेस. नेक्स्ट वॉज डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांनी मायक्रोस्कोपिक सेंटर हे चालू केले होते. तर ते कशासाठी, कोणत्या डिसीजच्या कंट्रोलसाठी, तर त्याचं उत्तर आहे TB. तर TBसाठी त्यांनी कंट्रोलसाठी डिस्ट्रिक्टला मायक्रोस्कोपिक सेंटर होतं. ऑप्शनमध्ये कोविड देखील एक वन ऑफ द ऑप्शन होता. आता हा जो एक प्रश्न आहे तो थोडा संदिग्ध आहे, याच्याबद्दल जास्त काही आपल्याला आयडिया नाही आहे, बट त्यांनी आयोडाइज सॉल्ट, आता एक्झॅक्टली ही रचना नाही क्वेश्चनची, बट असाच प्रश्न होता की आयोडाइज्ड सॉल्टचं पहिल्यांदा इंट्रोड्यूस कुठे केलं, असं सो फार आमच्या मेमरीला आठवलेला हा प्रश्न आहे. जर तुम्हाला तो एक्झॅक्ट आठवत असेल तर त्याचं उत्तर आणि क्वेश्चन तुम्ही कमेंट करू शकता. आयोडाइज सॉल्ट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन विच स्टेट, त्या आयोडायझेशनच्या प्रोग्रामच्या अंडर तो प्रश्न आलेला आहे, नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्रामच्या अंडर. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच ॲनिमल आर कन्सिडर्ड ॲज द स्टोअर हाऊस ऑफ द जापानीज एन्सेफेलायटिस, तर त्याचं उत्तर आहे पिग्स आणि बर्ड्स. म्हणजे पिग्स आणि बर्ड्सच्या यांच्यामध्ये ते स्टोअर हाऊस आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की व्हॉट इज यूज टू अवॉइड न्यूरल ट्यूब डिसऑर्डर इन एम्ब्रिओ, म्हणजे एम्ब्रिओमध्ये भविष्यामध्ये न्यूरल ट्यूब डिसऑर्डर होऊ नये यासाठी आपण गर्भिणीला काय देतो, त्याचं उत्तर होतं की फॉलिक ॲसिड सप्लिमेंट आपण गर्भिणीला देत असतो. नेक्स्ट होता की विच इज नॉट अ सिम्टम ऑफ अडोलसंट फेज, मग त्यांनी 4 वाक्य दिले होते आणि त्यापैकी अडोलसंट फेजचं कोणतं सिम्टम नाही असं त्यांनी विचारलं आहे.
वन ऑफ द ऑप्शन होता की फिजिकल ग्रोथ इज स्टंटेड इन दिस फेज. असं कधी होत नाही. अडॉलसंट फेजमध्ये जरी बॉडीमध्ये चेंजेस होत असले तरी फिजिकल ग्रोथ त्याची कधी स्टॉप होत नसते. त्यामुळे ते उत्तर आहे. नेक्स्ट एक प्रश्न होता की बायपोलर डिसऑर्डर वॉज अर्लियर कॉल्ड ॲज. तर त्याचं उत्तर आहे मॅनिक डिप्रेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मॅनिक डिप्रेशन हे बायपोलर डिसऑर्डरचं एक जुनं नाव होतं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपल्याला प्रोग्रामचे टोटल 16 प्रश्न या ठिकाणी आपल्याला आठवलेले आहेत. याच्या पलीकडे सेकंड शिफ्टमधले उरलेले जे काही 4 प्रश्न आहेत जर तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला करू शकता. यानंतर आपण काही जी केचे प्रश्न बघणार आहोत. तर जी केचे क्वेश्चन बघत असताना त्याच्यामध्ये पहिला प्रश्न येतो म्हणजे की बॅरोमीटर जे काही प्रेशर मेजरमेंटसाठी करतात तर बॅरोमीटर इज डेव्हलप्ड बाय. त्याचं उत्तर आहे टॉरिसेली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली ग्रामीण भागातील पहिली सभा कुठे झाली हा एक प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये. त्याचं उत्तर आहे फैजपूर. लक्षात ठेवा की INCची ग्रामीण भागातील पहिली सभा कुठे झाली महाराष्ट्रामध्ये. त्याचं उत्तर आहे फैजपूर. हा प्रश्न एक्झॅक्ट आठवलेला नाही पूर्ण पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की असाच प्रकारचा होता. ही वॉज नॉट अ मेंबर ऑफ 1946 इंडिया प्रोटेस्ट एजिटेटर्स ग्रुप. 1946 साली झालेला हा एक इंडिया प्रोटेस्ट केला होता एजिटेटर्स ग्रुपचा. तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्याचा समावेश नव्हता असा एक प्रश्न विचारला होता. आता त्याचं उत्तर आपल्याला आठवत नाही तर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. नेक्स्ट प्रश्न होता पॉयझनस गॅस दॅट रिड्युसेस द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द सेल्स. तर त्याचं उत्तर काय कार्बन मोनॉक्साईड. असा कोणता गॅस आहे की जो पॉयझनस आहे आणि तो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी करतो. त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. यानंतर आहे की सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे. त्याचं उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. या उत्तरात देखील खूप ठिकाणी मतमतांतर आढळतं आपल्याला बट त्याचं प्रायमरी उत्तर तर हेच आहे. जर काही चेंजेस झाले तर आपल्याला ते कळवण्यात येईल की सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये कितव्या क्रमांकावर आहे. त्याचं उत्तर आहे 2ऱ्या. नेक्स्ट आहे की PM स्वनिधी योजना विचारली होती आणि त्यापैकी उत्कृष्ट राज्य कोणतं असं विचारलं होतं. त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. तर PM स्वनिधी योजनेचं अंतर्गत जे काही पुरस्कार मिळतात त्यामध्ये मध्य प्रदेश हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर असाच एक प्रश्न होता की ऑलिव्ह टॉर्टॉईज जे काय होते हे शिंपले कोणत्या समुद्रकिनारे आढळतात. ॲक्च्युली हा प्रश्न थोडा वेगळा होता की त्यांच्या प्रजनन संदर्भात होतं कोणत्या ठिकाणी त्यांचं प्रजनन वगैरे होतं बट त्याची कॉन्सेप्ट ओव्हरऑल हीच आहे की ऑलिव्ह टॉर्टॉईज जे आहे ते कोणते समुद्रकिनारे आढळतात. त्यांनी 4 ऑप्शन दिले होते गुहागर वगैरे. त्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबव्ह असं त्याचं प्राथमिक माहितीनुसार त्याचं उत्तर आहे. त्यामुळे स्टार मार्क आपण केलं आहे. याचं उत्तर चेंज देखील होऊ शकतं. ठीक आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये 2023चा इन्फ्लेशन रेट त्यांनी विचारला होता. त्याचं उत्तर आहे 6.1%. हा प्रश्न देखील थोडं संदिग्ध आहे बट ओव्हरऑल कॉन्सेप्ट हीच आहे. ठीक आहे. कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला कितवा पुरस्कार मिळाला याच्यामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत. त्यामुळे सध्या इथे मी ब्लँक स्पेस ठेवलेले आहे. तुम्हाला उत्तर माहीत असेल तुम्ही कमेंट करू शकता. खूप लोकांचं मत आहे की यामध्ये महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार मिळाला. खूप ठिकाणी त्याचा उल्लेख आहे की द्वितीय पुरस्कार. खूप ठिकाणी उल्लेख आहे की तृतीय पुरस्कार. तर वेगवेगळे त्याचे जे काही क्रायटेरिया असेल त्यानुसार उत्तर एक्झॅक्ट काय आहे याची आपल्याला सध्या आयडिया नाही. त्यानंतर विधिमंडळाचं कामकाज चालू असण्यासाठी किमान सभासद संख्या किती असावी असा एक प्रश्न विचारला होता. ॲक्च्युली प्रश्नाची रचना थोडी वेगळी होती की त्यांनी विचारलं होतं की सभासदांची टोटल संख्या किती असावी. आयदर ती 1/10 असावी किंवा किमान संख्या किती असावी किंवा ह्या दोघांपेक्षा जो काही मोठा नंबर असेल तेवढी संख्या असावी असा प्रश्न होता. तर सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार त्याची संख्या 10 असं आहे. बघूयात आपण त्याचं उत्तर काय येतं. त्यामुळे सध्या त्याला पण थोडा स्टार मार्कच करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इंडियन फिमेल ॲक्च्युली तो इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन जो काय होतं त्याच्यानुसार फिमेल फुटबॉलर प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड कोणाला दिला होता. त्याचं उत्तर आहे की इंदुमती कथिरेसन. हे उत्तर बरोबर आहे त्याचं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे की अजिंठा वेरूळचे जे काही शिला आहेत ते कोणत्या ठिकाणावरून आणली असा प्रश्न होता. थोडी शब्दांची रचना इकडे तिकडे होऊ शकते. तर अजिंठा आणि वेरूळची शिला कोणत्या ठिकाणावरून आणली त्याचं उत्तर संदिग्ध आहे अजूनही. त्याबद्दल आयडिया आपल्याला कम्प्लिटली नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे की उंब्रेड आणि अजून एक गावाचं नाव होतं त्या ठिकाणी. हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ताडोबा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नागपूर बुद्ध टेम्पलचं नाव काय आहे तर ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल देखील त्याला म्हटलं जातं. हा एक प्रश्न होता. नागपूरमध्ये जे काही बुद्ध टेम्पल आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर भारताचे 3rd लार्जेस्ट एक्सपोर्टर कंट्री म्हणजे जे काही निर्यात भारतातून होते त्याचा 3rd लार्जेस्ट एक्सपोर्टर कोणता आहे असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे की नेदरलँड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेदरलँड इज द 3rd लार्जेस्ट एक्सपोर्टर. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे विवेक वाघने कोणता मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. म्हणजे विवेक वाघ यांचं मागेच निधन झालेलं आहे. तर त्यांनी कोणता ॲक्च्युली ते दिग्दर्शक होते त्यानंतर अभिनेता पण होते आणि त्यांनी खूप सारे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यापैकी कोणता असा पुरस्कार होता की कोणता चित्रपट होता की ज्याला पुरस्कार देखील मिळाला होता. तर त्याचं उत्तर आहे की शाळा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर नुकतेच आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही इंग्लंडवरून आणण्यात आली. ती कोणत्या म्युझियममधून आणली होती असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे की व्हिक्टोरिया पॅलेस म्युझियम. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता.
त्यानंतर अजून एक प्रश्न होता की अकॉर्डिंग टू आर्टिकल 83A लोकसभा तहकूब करण्याअगोदर किती दिवसांचे एक्सटेन्शन मिळू शकते. एक्झॅक्ट त्यांना असं म्हणायचं होतं की लोकसभा जर तहकूब करायची बट अजून त्याचे जे काही सभासद असतात ते अजून निवडून आलेले नाही आहेत तर किती काळासाठी ते सभासद आपण एक्सटेंड करू शकतो. तर त्याचं सध्या उत्तर संदिग्ध आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकता. विच ॲसिड इज सिक्रेटेड इन स्टमक हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तो माहिती आहे जीकेच्या अंतर प्रश्न येतो. त्याचं उत्तर आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड स्टमकमध्ये सिक्रेट होत असतं. हा खूप इझी प्रश्न आहे. आणि यार्दी नावाचे एक स्वातंत्र्यवीर सेवक होते, यार्दी नावाचे होते. तर ते कोणत्या जिल्ह्यातून स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले असा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर संदिग्ध आहे. खूप ठिकाणी सातारा आणि पुणे देखील कन्फ्युजन आहे बट एक्झॅक्ट उत्तर अजूनही त्याचं मिळालेलं नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तो पॉईंट टाकू शकता. तर यार्दी हे कोणत्या जिल्ह्यातून स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व करत होते. तर अशा प्रकारे आत्ता आपण मेमरी बेस जो काही पेपर केला त्यामध्ये आयुर्वेदाचे आपण 56 क्वेश्चन्स आपल्याला आठवलेले आहेत. त्यानंतर जे काही नॅशनल प्रोग्राम्स होते त्याचे 16 आणि जी केचे आपल्याला 20 प्रश्न या ठिकाणी आठवलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात ठेवा की हा जो पूर्ण पेपर आहे तो मेमरी बेस्ड पेपर आहे. यामध्ये 1 ते 2 प्रश्न इकडे तिकडे चुकू शकतात किंवा त्याचं एखाद्याचं उत्तर देखील चुकीचं असू शकतं. तर तुम्ही पूर्णपणे याच्यावर तुम्हाला निर्भर राहायचं नाही. बट सध्या तुम्हाला एक प्राथमिक स्वरूपात आयडिया देण्याच्या स्वरूपात मी हा पेपर तुमच्यासमोर आपण पोस्ट केलेला आहे आयुर्विकलतर्फे. आणि याही पलीकडे जर तुम्हाला काही करेक्ट उत्तर माहीत असेल किंवा मेमरी बेस तुम्हाला पेपर आठवत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच एक्सप्रेस तुम्ही होऊ शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. आणि जर तुमचे स्कोर चांगले येत असेल तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आणि पुढील जे काही अपडेट्स आहेत त्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट व्हा. खाली मी आपला व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे. आपलं इंस्टाग्राम पेज, टेलिग्राम पेज या सर्वांचे लिंक्स देखील मी टाकलेले आहेत. तर ते देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटूयात. चला.